नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत मसाला भेंडी। याकरिता मी 1 पाव भेंडी घेतलेली आहे। याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। यानंतर मी अशा प्रकारे कापून घेते आहे। अशा प्रकारे कापायला खूप सोपी जाते आणि पटकन कापणं होते। अशा प्रकारे मी पूर्ण भेंड्या कापून घेतलेले आहे। यानंतर एका पॅन मध्ये मी 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे। याला कमी पॉवरवरती भाजून घेते आहे। एकदम जास्त पण शेंगदाणे भाजायचे नाही आणि याला मिक्सर मधून जाडसर फिरवून घेते आहे। यानंतर एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चम्मच जिरे, लसणाचे काप टाकून घ्यायच्या। यानंतर एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। याला छान परतून घ्यायचं। मसाला भेंडी करताना शक्यतो छोट्या आणि कोवळ्या भेंड्या घ्यायच्या। यानंतर अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। याला छान परतून घ्यायचं। यानंतर यामध्ये आपण भेंड्या टाकून घेऊया। याला आपण 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम पॉवरवर होऊ देऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता। यानंतर आपण यामध्ये लिंबू टाकून घेऊया। अर्ध लिंबू टाकत आहे या ठिकाणी मी आणि परतून घ्यायचं। यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। लिंबू टाकल्यामुळे आपल्या भेंड्या छान मोकळ्या होतात आणि खायलाही छान वाटते भाजी। यानंतर हे आपण 3 ते 4 मिनिट होऊ देऊया। यानंतर शेंगदाणे पूड टाकून घेऊया। आणि याला परतून घ्यायचं। लो टू मीडियम पॉवरवरच मी भेंड्या करत आहे आणि याला 5 ते 7 मिनिट कमी पॉवरवरती होऊ द्यायचं। मध्ये मध्ये फिरवत राहायचं। या ठिकाणी आपल्या भेंड्या झालेल्या आहे। यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवाल तर डब्यासाठी द्यायलाही छान होते आणि मुलं पण आवडीने खातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।